दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कधी असं होतं, डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं, तरीसुद्धा आपण घेतो, कारण ते दुःख कोणाला सांगावं हेच समजत नाही। अशा क्षणात मन शांत दिसतं, पण आतून थकलेलं असतं। शारीरिक व्याधी, निराशा आणि नात्यामधला तुटलेलापणा सगळं एकच वेळी मनावर बसलेलं असतं। मित्रांनो, आजचा हा दिवस साधा नाही। असा दिवस फार कमी वेळा येतो जेव्हा स्वतः श्रीपाद वल्लभ आपल्या भक्ताच्या दुःखांना उत्तर देण्यासाठी अध्याय रूपाने प्रकट होत असतात। म्हणून हे काही शब्द केवळ वाचन नाही, की तुमच्या आयुष्यात सुरुवात होणाऱ्या कृपेची सुरुवात आहे। हो, हाच तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या दुःखाचा अंत सुरू होणार आहे। श्रीपाद प्रभूची कृपा आजपासून तुमच्या जीवनात नक्कीच उतरू शकते। फक्त मनात एवढं म्हणा, श्रीपाद प्रभू, हा अध्याय तुमच्या चरणी समर्पित आहे। आता माझ्या वेदना उत्तर द्या आणि कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिभावाने सुरू करूया श्रीपाद श्री चरित्रातील हा पवित्र अध्याय। अध्याय 29। श्रीपाद प्रभूचे पंचदेव पहाड येथील कल्पनेतील दिव्यलाल श्रीपाद प्रभूंनी शंकर भट आणि धर्मगुप्त यांना पंचदेव पहाड या स्थानी एका गवताची पोटी बांधा असा आदेश दिला होता, परंतु तो पाहण्याचा उपदेश त्या दोघांच्याही परीचेचा नव्हता। याशिवाय त्याच्याकडे पोटी बांधण्यात लागणारे साहित्य, गवत, बांबू, दोरे आदी काहीच नव्हते। ते दोघे काय करावे या विचारात फिरत असताना एक शेतात गेले। तेथील मालकाने त्या दोघांना बोलवून स्वागत केले आणि भोजन दिले। त्या शेताच्या मालकाचे नाव निरुपक्ष असे होते। त्या रुद्राच्या घराचे जेवण घ्यावे का नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकावून गेली। त्यामुळे तो शेताचा मालक चिडून म्हणाला, आमची जनावरे चोरून घेऊन दुसऱ्याच्या प्रांतात विकणाऱ्यांना तुम्ही शत्रूचे जेवण द्यावे का नाही? अशी विचित्र शंका का आली तर मालकाच्या दृष्टीने ते दोघे चोर ठरले होते। सत्य परिस्थिती सांगण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला, परंतु तो मालक काही ऐकण्यास तयार नव्हता। त्याने शंकर भट आणि धर्मगुप्त त्यांना थोडा वेळ दोरीने एका झाडास बांधून ठेवले व नंतर त्यांना त्या बंधनातून मुक्त करून गौशाळेचे निर्माण कार्यात मदत करण्याचा आदेश दिला। त्याप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली। सायंकाळपर्यंत त्या गौशाळेचे काम पूर्ण झाले। निरुपक्षाने या दोघांना सायंकाळचे भोजन सुद्धा दिले आणि रात्री तेथेच झोपण्याचा आदेश दिला। त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूचे नामस्मरण आणि त्याच्या दिव्य लीलेचे स्मरण केले आणि नंतर नेत्रस्थ झाले। सकाळी सूर्याची कवळी किरणे अंगावर पडतात ते दोघे उठून बसले। आजूबाजूला पाहिले, तिथे गायी नव्हत्या, काम करणारे मजूर नव्हते, परंतु गौशाळा मात्र होती। आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले। आजूबाजूच पाहिले, तिथे गायी नव्हत्या, काम करणारे मजूर नव्हते, परंतु गौशाळा मात्र होती। आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीत घेतलं। त्या दोघांनी घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला। त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी या दोघांना वेड्यातच काढले। दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरुपक्ष यांनी निर्माण केलेल्या गौशाळेत ध्यानस्थ बसले होते। त्याच वेळी शंकर भट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोचले। पंचदेव पहाड त्या परिसरात श्रीपाद प्रभूचा तत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगलमय समय होता। बघावे ते नवलच, श्रीपाद प्रभूचा देह एकाकी अत्यंत तेजपुंज होत होते। ते महान ते चारही दिशांना व्यापू लागले। त्यावेळी प्रभूचे शरीर अत्यंत तेजमय मूर्तीप्रमाणे दिसत होते। थोड्या काळात प्रभू गौशाळेतून बाहेर आले। आज त्याची नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडली नव्हती, त्याची पदचिन्ह सुद्धा
मातीत उमटत नव्हते. त्याने सूर्याकडे शिक्षण नजरेने पाहिले. त्याचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखेच वाढतच होते. थोड्याच वेळात सर्वच्या सक्षम प्रभूचे ते विशाल तेजमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. त्या सूर्यबिंबात सर्वांना एक दिव्य शिशूचे दर्शन झाले. बालरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरणभूमीस लागतात कोणालाच काही दिसेनासे झाले. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले. त्यावेळी सर्वांना पुन्हा सारखे दिसू लागले. सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले. त्या लालबुंद सूर्याचा सर्वांनाच एक अत्यंत सुंदर दिव्य तेज मूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्य मुद्रेने भूमीवर येत होते. तिचे चरण भूमीस लागतात पुनरुरूपी सर्वाची दृष्टी गेली त्या गोंडस बालिकेने. प्रेमाने सर्वाकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे सारे दिसू लागले. त्या बालिकेला श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रभूचे वय 16 वर्षाचे आणि त्याच्यासारख्या दिसणार त्या अंजन कन्येचे वय 3 वर्षाचे होते. तिने अंगावर रेशमी भरजरी वस्त्र परिधान केले असून त्यांना साजेश अशी दिव्यभूषण सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गौशाळेत गेले. शंकर भट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्यभय आणि समभत्या विचित्र भावनांनी पाहत होते. त्याचवेळी शंकर बंडूच्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना. ते मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भटा, हे काही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे की माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पनेची भूमी आकाशात होते. माझ्या संकल्पनानुसार ब्रह्मसृष्टीची निर्मिती करतात. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणा आहे. या सृष्टीतील जीवाचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती हे दोघे भिन्न भिन्न आहे. सरस्वती हे सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती कारण वस्तूची समृद्धी धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची शक्ती स्वरूप कालिका स्वरूप आहे. महाकाली हे काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारे अनघा स्वरूप आहे. अनघा लक्ष्मीचा म्हणजे माझे दत्त स्वरूप होईल. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघाचे मिळून एक केवळ दिव्यमूर्त स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मीचा आविर्भाव. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे शंकर, अशा माझे घनघा स्वरूप म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन ताध्यात्मिक स्थिती निर्माण करून त्या तिघाचा आधार असणारी स्त्री ती स्वरूपाने अंगार हिला माझा धारण केले असे माझे शक्ती स्वरूप आहे. म्हणाले, अरे शंकर भटा, त्या पंचदेव महाडावर घडलेल्या लीलेचे पाहिलेल्या दृष्टीची जसे पाहिले अगदी तसेच वर्णन चरित्र अमृतात कर. हे भविष्य काळातील भक्तांना मुक्तिदायक ठरेल. नाना शंका कुशंकेचे त्यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने अगदी मार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला. तितक्यात श्रीपाद प्रभूचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधून श्री पद्मावती देवीचा आणि श्री व्यंकटेश स्वामीचा आविर्भाव झाला. श्रीपाद राजा शरण प्रपत्ती 29 अध्याय समाप्त. अध्याय येणाऱ्या प्रत्येकावर प्रभूची अखंड कृपा राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच प्रभूचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्की शेअर करा.